तर हृदयाच्या कोण्यात नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या काय नवीन ट्रेंडिंग व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जगा बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केला म्हटलं ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तिथून तुम्ही जे काही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता अगदी फ्री मध्ये प्रोडक्ट करत असतो। जर तुम्हाला फ्री मध्ये जे काही आलाइट मोशन किंवा प्रो एपीके जे काही कॅपकट एपीके हवा असेल सर्व काही इफेक्ट्स वगैरे चालणार जे कॅपकट एपीके हवा असेल तर आपल्या टेलिग्रामला पण पिन बॉक्स मध्ये भेटून जाईल मित्रांनो। मग आपलं जे कॅपकट एपीके मित्रांनो जे बाहेर पेड करून घ्यावं लागत असेल तर मित्रांनो मग आपलं जे आपल्या चॅनल वरती भेटून जाईल मित्रांनो। आपला एकदम फ्री मध्ये प्रोडक्ट करत असेल मित्रांनो जे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तिथून तुम्ही जे काय सर्व का ऑल मॉडेल सर्व का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। सर्वप्रथम लाईट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। लाईट मोशनला ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एक महिन्याचा प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर मित्रांनो मग आपला जे बीट मार्क आणि लिरिक्स प्रीसेट दिसून जाईल मित्रांनो। मग आपलं सर्वात बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे काही एकदम छान असं आपण ग्रुप्स वगैरे ऑलरेडी वगैरे ऍड वगैरे करून दिलेला आहे मित्रांनो। मग आपलं जे फोल्डर्स वगैरे रिप्लेस करून घ्या किंवा असं इकडे असं पुढच्या आपल्याला ग्रुप्स वगैरे ऍड करायचे मित्रांनो। मग आपला जे सर्वात जे सॉन्ग ऍड करून घेण्यासाठी जे फर्स्ट लायचं प्लस सेकंड वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये याच मित्रांनो। अशा प्रकारचे व्हिडिओ दिलेला मित्रांनो। ह्या व्हिडिओला आपण ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे व्हिडिओ वरती क्लिक करायचं मित्रांनो। वर 3 डॉट वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपलं जे खालून 2 नंबरचं ऑप्शन जसं की एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे मित्रांनो ते एक्स्ट्रा ऑडिओच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। जसं की तुम्हाला सॉन्ग मध्ये कन्वर्ट वगैरे झालेलं दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे खालचं लोगोचा व्हिडिओ आहे मित्रांनो अशा प्रकारे ते व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं जे सॉन्ग वगैरे पण ऍड वगैरे झालेलं दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपला जे अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे ग्रुप प्रीसेट 2 आणि खाली एक लेअर दिसत आहे मित्रांनो त्या तिन्ही लेअरला सिलेक्ट करून घ्या। जसं की आपला प्रोजेक्ट तिन्ही लेअर वरती प्रेस करून सिलेक्ट करून घ्या। सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला सर्वात वर जे प्रोजेक्ट डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं। मग आपला कॉपी लेयर्स करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला जे बीटला यायचं मित्रांनो जसं की 5.29 बीटला यायचं मित्रांनो। मग आपला जे वर डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं। पेस्ट लिरिक्स वरती क्लिक करायचं मित्रांनो। पेस्ट लिरिक्स वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे अशा प्रोजेक्ट आणखी आपल्या जे लेअर वगैरे ऍड वगैरे झाले दिसून जातील मित्रांनो। मग आणखी आपलं जे सर्वात वर अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे थोडंफार जे बीट आहे आपलं जे रेड बीट आहे मित्रांनो रेड बीटच्या पुढच्या बोला जायचं मित्रांनो। मग आपलं थोडंफार गेल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे खालच्या लेअर वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपलं जे अशा प्रकारे लेफ्ट साइडला असं टायमिंगचा ऑप्शन आहे मित्रांनो त्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपलं जे करायचं ऑप्शन आहे मित्रांनो ह्याला कट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपल्या जे ग्रुप वरती क्लिक करायचं मित्रांनो। टायमिंगच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपलं जे पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपलं जे बीटला यायचं मित्रांनो। बीटला आल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे पुढचं ग्रुप आहे मित्रांनो जे पुढे गेलेलं ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे पुढे जायचं मित्रांनो। पुढे आल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे टायमिंगच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या ग्रुपला ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपल्या जे बीटला यायचं मित्रांनो। मग आपल्या डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। 3 लेयर्स करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपलं स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर थोडंफार असं पुढे यायचं मित्रांनो। मग आपल्या खालच्या लेअर वरती क्लिक करायचं। टायमिंगच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे पुढचा पार्ट लेअरचा त्याला कट करून घ्यायचं मित्रांनो। कट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या त्या ग्रुप वरती क्लिक करायचं। टायमिंगच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं। पुढचा पार्ट लेअरचा त्याला आपण कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर असं बीटला यायचं मित्रांनो। बीटला आल्यानंतर मित्रांनो मग आपला जे ग्रुप लेअर आहे मित्रांनो अशा प्रकारे ग्रुप लेअर आहे त्या ग्रुप लेअरला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम ते सेट झालेले दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपलं जे 16.15 बीटला यायचं। बीटला आल्यानंतर मित्रांनो एका डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं। पेस्ट 3 लेयर्स वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपलं जे पेस्ट 3 लेयर्स झालेले दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपलं जे बीटच्या पुढे जायचं मित्रांनो। मग आपलं जे खालच्या लेअर वरती क्लिक करायचं मित्रांनो। टायमिंगच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं। पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपलं जे ग्रुप लेअर वरती क्लिक करायचं। टायमिंगच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। जे ग्रुपचा पुढचा पार्ट आहे मित्रांनो त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे पुढची लेअर आहे ग्रुप लेअर आहे मित्रांनो त्या ग्रुप लेअरला असं बीटला जायचं मित्रांनो। मग आपला जे ग्रुप लेअरला असं ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला असं स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे पुढे जायचं मित्रांनो थोडंफार असं बीटच्या पुढे जायचं मित्रांनो। मग आपला जे ग्रुप लेअर आहे मित्रांनो त्या ग्रुप लेअर वरती क्लिक करायचं। टायमिंगच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं। मग आपला ते ग्रुप लेअरला ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मी जसं सेम प्रोसेस मध्ये जे करून दाखवलेलं आहे मित्रांनो त्या मध्ये पुढे पण सेम प्रोसेस वगैरे करून घ्या मित्रांनो। मी
पण लवकर करूनच घेतो मित्रांनो. ओके, मग आपला असं प्रोजेक्ट ग्रुप वगैरे ऍड वगैरे असं प्रोजेक्ट करून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे असं प्रोजेक्ट फर्स्टला आहे मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे सॉंगची लेअर आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या सॉंगच्या लेअरला असं प्रोजेक्ट खालच्या आपल्याला सेट करून घ्यायचं का लास्ट खालच्या आपल्याला सेट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपलं जे बीटला यायचं मित्रांनो. बीटला आल्यानंतर प्लस सेकंड वरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो. मग आपला इथे इमोजी पेजला मित्रांनो ह्या इमोजी पेजला ऍड करायचं मित्रांनो. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे अशा प्रोजेक्ट 3.14 बीट पर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला जे आणखी आपला फर्स्टला यायचं प्लस सेकंड वरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो. मग आपल्या इथं पण आपला जे ओव्हरलेसचा व्हिडिओ दिलेला मित्रांनो. मग आपलं जे बटरफ्लाय ओव्हरलेसचा व्हिडिओ आहे मित्रांनो ह्या व्हिडिओला पण ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान जे ऍड वगैरे झाले दिसून झालं मित्रांनो. मग आपलं जे बटरफ्लाय मित्रांनो ते बटरफ्लायच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्यावरती क्लिक करायचं. ब्लेंडिंग ऑफिसिटी वरती क्लिक करायचं का लायटर वरती क्लिक करून जे स्क्रीन करून घ्यायचं. स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं जे ओव्हरलेस वगैरे बटरफ्लायचे जे ओव्हरलेस वगैरे पण ऍड वगैरे झालेले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला जे फर्स्टला आहे फर्स्टला आल्यानंतर जे खालच्या बीटला आहे मित्रांनो. खाली आल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे ग्रुप्स वगैरे आहेत मित्रांनो या ग्रुप्स मध्ये जे तुमचे फोटोज वगैरे रिप्लेस वगैरे करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला जे फर्स्टला आल्यानंतर जे फर्स्ट एक नंबरचा ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचे. खालचे फोटो आहे मित्रांनो या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो. मग आपला जे प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो. मग आपला जे का तुमची फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला ऍड करायचं मित्रांनो. मग आपलं जिथे पण आपलं बीट आहे मित्रांनो बीटच्या पुढचे जे पार्ट आहे मित्रांनो फोटोचा त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर जे फोटो आहे त्या फोटोला खालच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं. मूव्ह ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करून फोटो आपल्या हिशोबाने जे सेट करून घ्यायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे सेकंड बीट दिसून जाईल मित्रांनो. मग आपलं जे सेकंड बीट जे सेकंड ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपलं जे फोटो आहे मित्रांनो या फोटोला काय पण छेडछाड नाही करायचं मित्रांनो. मग आपला प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो. मग आपला जे का तुमची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचं मित्रांनो. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे लास्ट ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का मूव्ह ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला जे 3 नंबरचा ऑप्शन येतं मित्रांनो त्या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एका फोटोला असं लहान करून घ्यायचं मित्रांनो. जसं मी लहान करून घ्यायचं. मग आपला असं लहान केल्यानंतर मित्र मग आपला जे जिथे पण आपले फोटो मित्र त्या फोटोला असं सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्र मग आपला 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपले जिथे पण फोटो मित्र तिथे आपल्या या फोटोवर सेट करायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्र जे खालचे फोटो मित्र या खालच्या फोटोला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर एकदम छान जे फोटो पण असं का सेट वगैरे झाले दिसून झाले मित्र. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्र. बॅक केल्यानंतर मित्र मग आपलं जे अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्र मग आपला जे पुढचं ग्रुप आहे मित्र त्या ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे फोटो आहे मित्र ह्या फोटोला डिलीट करायचं. फर्स्टला जे प्लस सेकंड वरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्र. मग आपला जे तुमची फोटो आहे त्या फोटोला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर जिथे पण आपल्याला बीट आहे तिथपर्यंत शिवायचं. पुढचा पाडा बीटचा फोटोचा पुढचा पाडा त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्र मग आपला जे फोटो आहे त्या फोटोला प्रेस करायचं. खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं. मूव्ह ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करून जे का आपल्या हिशोबाने असं सेट करून घेऊ शकतात. जर तुम्हाला मोठी पण करायचं असेल तर असं 3 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं. विथ आणि हायलाइट वगैरे मोठी वगैरे लहान वगैरे करून सेट करून घ्यायचं. असं सेट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्र. बॅक केल्यानंतर मित्र मग आपलं जे असे ग्रुप्स वगैरे लहान वगैरे झाले दिसून जातील मित्र. मग आपलं जे तुम्ही शॉक वगैरे झाला असेल तर मित्र शॉक वगैरे नाही व्हायचं मित्र. मग आपल्या जे तुम्ही टेन्शन घेऊ नका मित्र. मग आपल्या जे असं बीटला यायचं. बीटला जिथे पण आपले लेअर आहे मित्र तिथपर्यंत जायचं मित्र. मग आपला जे खालचा 1 नंबरचा ग्रुप आहे मित्र त्या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्र. मग आपला ओढून घ्यायचं मित्र. ओढून घेतल्यानंतर मित्र मग आपला जे असं सेकंड नंबरचा ग्रुप आहे मित्र त्या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्र. मग आपला असं पुढे जायचं मित्र. पुढे गेल्यानंतर थोडंफार असं पुढे जायचं मित्र. मग आपला त्या ग्रुपला पण अशा प्रोजेक्ट ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्र मग आपला एकदम छान जे सेट वगैरे झाले दिसून जाईल मित्र. मग आपला जे पुढचे पण ग्रुप वगैरे एडिट वगैरे झाले दिसून जाईल. मग आपला जे पुढची ग्रुप आहे मित्र त्या ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्र. मग आपला फर्स्टला यायचं प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्र. मग आपलं जे का तुमची फोटो आहे मित्र अशा प्रोजेक्ट तुमची फोटो आहे त्या फोटोला ऍड करायचं मित्र. मग आपला जे लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मूव्ह ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करून फोटोला असं प्रोजेक्ट लहान करून घ्यायचं. लहान करून आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मग आपला 3 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करून वरच्या लास्ट सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्र एकदम छान जे फोटो वगैरे सेट झाले दिसून जाईल मित्र. जे खालची बॅकग्राऊंडची फोटो आहे त्या फोटोला डिलीट केला तरी चालेल मित्रांच्या नाही केला तरी चालेल मित्र. मग आपल्याला मी सजेस्ट करतो की मित्रांनो खालची पण फोटो डिलीट करा मित्रांनो. जसे तुम्हाला खालची फोटो नाही दिसली पाहिजे मित्र. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्र. बॅक केल्यानंतर मित्र मग आपले जे पुढचे जे ग्रुप्स आहेत मित्र त्या ग्रुप्सला पण अशाच प्रकारे सेम स्टेप मध्ये तुम्ही पण एडिट वगैरे करून घ्या मित्र. कारण मी माझं ऑलरेडी एडिट वगैरे करून ठेवलेलं आहे मित्र.
मग आपल्याला एकदम छान असते का दिसून जाईल मित्रांनो. मग आपला जे असं स्क्रॉल करायचं, स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे ग्रुप्स मध्ये ह्या व्हिडिओमध्ये लिरिक्स वगैरे टेक्स्ट वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो. आणखी आपला असतो जे का लिरिक्स प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का लिरिक्स ग्रुप दिसून जाईल मित्रांनो. त्या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला जे का डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला असतो जे का बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे का डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे ग्रुप्स वगैरे पण एकदम छान असते का लिरिक्सचे टेक्स्ट वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून झाले मित्रांनो. मग आपलं जे लिरिक्स आहे मित्रांनो, ह्या लिरिक्स वरती क्लिक करायचं मित्रांनो. लिरिक्स ग्रुप वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला वर 3 डॉट वरती क्लिक करायचं, अनग्रुप करून घ्यायचं मित्रांनो. अनग्रुप केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे लिरिक्स वगैरे पण एकदम छान असे खूप सारे जे टेक्स्ट वगैरे ऍड वगैरे करून दिलेलं आहे मित्रांनो. मग आपल्या एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आपलं जे असं जे वरचे एक लेअर वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या इफेक्ट वरती क्लिक करून आपला 3 डॉट वरती क्लिक करायचं, कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. कॉपी ऑल इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे खालच्या जे लेअर आहे मित्रांनो, जे इमोजी पीएनजी आहे मित्रांनो, ह्या इमोजी पीएनजी वरती क्लिक करायचं, इफेक्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो. 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मी डेमो मध्ये जसं की आपल्याला जे काही इमोजीला पण असं इफेक्ट्स लागले दिसत होतं मित्रांनो, जे का प्रिव्ह्यू मध्ये दाखवलेला मित्रांनो, त्या स्टेपमध्ये तुम्ही पण जे का सर्व जे का मी जसं केलेलं त्या स्टेपमध्ये तुम्ही पण करून घेतलेलंच आहे मित्रांनो. मग आपलं जे काही पीएनजी आहे मित्रांनो, या पीएनजी वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपलं जे काही लास्ट पण जे असं ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे काही बीट पर्यंत जायचं, ओढून घ्यायचं. असं ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपलं असं स्क्रॉल करून यायचं मित्रांनो. मग आपलं जे सेकंड बीटला यायचं, फर्स्ट बीटला आल्यानंतर मित्रांनो मग आपल्या पीएनजी वरती क्लिक करायचं, 2 पार्ट मध्ये कट करायचं म्हणजे 2 पार्ट मध्ये कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का पीएनजी आहे मित्रांनो, या पीएनजी वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपलं जे असं इफेक्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपलं जे का फेड इन आउटचा इफेक्ट आहे मित्रांनो, हा इफेक्ट ह्या इफेक्टला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं जे का दिसून जाईल मित्रांनो. मग आपलं जे ह्या लेअर ह्या इमोजी पिनला पण इफेक्ट वगैरे एकदम छान असं ऍड वगैरे झाले दिसून झाले मित्रांनो. मग आपला जे व्हिडिओ वगैरे एकदम छान असं जे का पद्धतीने बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वगैरे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. तो पण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.